सो हाय मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी आज आपल्या माता रमाईकडनं हळदी कुंकू ठेवलेला होता, म्हणजे माझ्या आईचा हळदी कुंकू आज मी ठेवलेला होता माता रमाईचा. तर मी तुम्हाला छोट्यासा शॉर्ट्समध्ये हे दाखवून देते की मी हळदी कुंकूचं डेकोरेशन कसं केलेलं आहे. तुम्हाला दाखवते, चला. बघू शकता आपली माता रमाईचा फोटो वगैरे असं ठेवलेला आहे. आपला जे सवाशिनीला साज लागतो तो सगळा साज मी ते ठेवलेला आहे. आणि मी ही माता रमाई हे नाव आणि पाण्यावरही रांगोळी काढली, बघू शकता. हे पाणी आहे, पाण्यावर मी रांगोळी काढलेली आहे आणि ही फुलांची नथ बनवलेली आहे. सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला आहे आणि मी पूर्ण घर डेकोरेट पण केलेलं आहे, बघू शकतात. तर सगळेजण आत्तापर्यंत देवांच्या नावांनी हळदी कुंकू ठेवलेला होता सगळ्यांनी. तर मी माझ्या आईच्या नावाने म्हणजे माता रमाईच्या नावाने हळदी कुंकू केलेलं आहे, ज्यांनी आम्हाला एवढा जीव लावून आज मोठं केलेलं आहे आणि आमच्या बापांनी एवढं शिकवण वगैरे दिलेलं आहे, आमच्या राजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर म्हणून मी आज माझ्या माता रमाईचा हळदी कुंकू ठेवलेला होता. सो हा हळदी कुंकू खूप लोकांना आवडलेला आहे, खूप लोकांना आवडलेला आहे. तर पहिल्यांदा बघितलं सगळ्यांनी की माता रमाईचा हळदी कुंकू तू ठेवलेला आहे, म्हणून खूप लोक आले माझ्या घरी, खूप सवाशिनी आल्या बघायला. का तर माता रमाईचा हळदी कुंकू कसं आहे आणि डेकोरेशन आहे कसं केलेलं आहे ते बघण्यासाठी सगळेजण आतुरतेने माझ्या घरी आलेले होते. आणि तर तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल मी घराचं डेकोरेट वगैरे कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे, तर माझा वर्षा जगदेव चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या जय भीमवाल्यांमध्ये तर नक्की शेअर झाला पाहिजे. सो प्लीज थँक्यू सगळ्यांना. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.